आझाद मैदान खाली करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना दिली नोटीस। नेमकं काय प्रकरण आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर 29 ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मुंबई या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव दाखल झालेला आहे। त्यामुळे पूर्ण मुंबई जाम झाल्याचं चित्र आपल्याला पाहण्यास मिळाले असून मुंबईतील आर्थिक व्यवहार देखील ठप्प झाला असल्यामुळे आता कोर्टाने सरकारला कान उघडली केल्यानंतर आता सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण दडपण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले असून शांततेच्या मार्गाने हे उपोषण सुरू असताना देखील आता मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली असून ह्या नोटीसमध्ये म्हणलं आहे की आज दुपारी 2 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करण्यात यावे अशी देखील ह्या नोटीसीमध्ये माहिती असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मुंबई पोलीस अधिकाऱ्याकडून आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास आझाद मैदान येथे जाऊन स्वतः मनोज जरांगे पाटील यांना ही नोटीस दिली असल्याचं देखील आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे। सर्वात अगोदर मराठा वकील जे आहेत त्यांच्याकडे ही नोटीस देण्यात आली होती। त्यांनी ही सविस्तर नोटीस वाचल्यानंतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी झोपेत असलेले मनोज जरांगे पाटील यांना जागे करीत ही नोटीस त्यांच्या हातामध्ये बजावला असल्याचं देखील आता समोर येत असताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दाबण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू असल्याचा आरोप आता मराठा आंदोलकांमधून करण्यात येत आहे। याचबरोबर मराठा आंदोलक मुंबई येथील समन्वयक आहेत त्यांनी देखील प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की मुंबई पोलिसांनी जरी ही नोटीस बजावली असली तरी आम्ही आता आमच्या वकिलामार्फत कोर्टामध्ये आमचं म्हणणं मांडणार आहेत। कोर्ट काय न्याय देईल याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे। सध्या मात्र मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान खाली करण्याकरता ही नोटीस देण्यात आलेली आहे। याचबरोबर प्रसार माध्यमांशी बोलताना समन्वयकांनी सांगितलं आहे की कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचे मराठा आंदोलक सर्वपणे आज ते पाळण्याचं काम करत आहेत। कुणीही कुठं गालबोट लागणार नाही ह्याची काळजी घेत आहे। याचबरोबर महाराष्ट्रातून आंदोलकासाठी जी भाकरी चटणी भाकर जी आहे ती शिदोरी म्हणून येणारी आहे ती आता मुंबई या ठिकाणी घेऊन न येता नवी मुंबई या ठिकाणीच घेऊन येण्याचे आव्हान देखील ह्या मराठा समन्वयकाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2 वाजता ह्या विषयावर सगळी सुनावणी होणार आहे। त्याचबरोबर आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान खाली करण्याची ही नोटीस दिलेली आहे। त्यावर देखील आता युक्तिवाद ह्या कोर्टामध्ये होणार असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी सांगितलेलं आहे। परंतु हा कोर्ट कशा प्रकारे न्याय देत आहे याकडे देखील सर्व मराठा आंदोलकांचे लक्ष लागलेले आहे। कोर्टाने जर मराठा आंदोलनाच्या विरोधात जर निकाल दिला तर आझाद मैदान मनोज जरांगे पाटील यांना खरंच खाली करावं लागणार आहे का नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।